ऐतिहासिक वास्तू तर होती. शाहूबाच्या काळापासून त्याच्या काळात बांधल्या गेली होती आणि एक सगळ्यांना आवडतं स्थान झालं होतं. सगळं सांस्कृतिक कार्याचं हे केंद्र होतं. जाणं हे बरोबरच नाही. काहीतरी जवळजवळ संपूर्ण नष्ट झालेलं. काय सरकारकडे आता आपली मागणी काय नेमकी असणार? सरकारकडे मागणी हीच राहील सगळ्यांची की पुन्हा विचार घेऊन सगळ्यांचा इथं पुन्हा बांधून घेतलं पाहिजे आणि त्यासाठी जास्तीत जास्त निधी त्यांनी उपलब्ध करून दिला पाहिजे. खरं तर हे सगळं विदारक दिसतंय, कारण अनेक कलाकारांचा बांध सुद्धा फुटताना पाहायला मिळतंय. हे सगळं उद्ध्वस्त झालेलं आहे. ऐतिहासिक ठेवा होता, सांस्कृतिक ठेवा होता, खाली उद्ध्वस्त झालेलं आहे हे दिसून येते आणि व्हायला नको होतं ते झालं. त्याची चौकशीच झाली पाहिजे थोडी आणि पुनर्बांधणीसाठी सगळ्यांनी प्रयत्न करावा लागेल. हा घातपाताचा प्रयत्न असावा का अशी एक देखील अनेकांच्या मनामध्ये शंका आहे. त्या संदर्भात तुम्हाला नेमकं काय वाटतं? कारण मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आग जी आहे ती लागताना दिसली, मात्र मदत देखील जी आहे ती खूप वेळापर्यंत सुरू होती. कसं पाहता एकंदरीत त्या सगळ्या? आता ती चौकशी झाल्यावरच समजेल कसं झालं आणि काय झालं. त्यातल्या त्यात झालं हे निश्चित आहे आणि जे नको व्हायला पाहिजे तेच झालं आहे. पुनर्बांधणी करत असताना मूळ जे स्ट्रक्चर आहे तशीच झाली पाहिजे का आणखी काही बदल व्हावा असं? ते सगळ्यांना पुन्हा विचार करावा लागेल. सगळं ज्या पद्धतीची बांधणी होती ती राहिली पाहिजे असं अनेकांचं मत आहे. त्या बाबतीत सगळ्यांनी विचार करावा लागेल. निधी लवकर मिळत नाही, तो मिळण्यासाठी काय प्रयत्न आता कालच झालं आहे. आता याच्या पुढे होणार प्रयत्न. खासबाग मैदानाच्या बाजूचे पण मोठ्या प्रमाणात दुरावस्था झालेला आहे. दोन्हीकडे झालंय सुद्धा तिथं बसून कुस्ती बजावत होते. होय, त्या मंडपाचं नाव झालं. मग घ्यायचं नाही आपण आता. तिकडे बांधणी करावंच लागेल.